जय हरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक गावखेड्यातली म्हण ऐकली असेल, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. पण आता तसं नाही राहिलं, आता उलटं झाले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं नुकसान. आता तुम्ही म्हणता ही काय भानगडी. आता तुम्हाला सांगतो, 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती आणि त्या जयंतीदिनी कृषीमंत्री काय म्हणाले होते ते तुम्ही ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर मी तुम्हाला ते ऐकवतो. आता त्याच्यानंतर आता आज मुख्यमंत्री काय म्हणले की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर होईल, मात्र या कर्जमाफी कोणाला मिळणार याची अंमलबजावणी ही आत्ताच करता येणार नाही. कारण निवडणूक आयोगानं काय सांगितले की तुम्ही सगळी तयारी करू शकता, मात्र अंमलबजावणी करू शकत नाही असं ते म्हणाले. बरोबर आहे. आता या अगोदर काही बातम्या आल्या होत्या की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाची कोणतीही अडचण नाही, कारण या कर्जमाफीची घोषणा अगोदरच झालेली आहे असंही बातम्या आल्या होत्या. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाटलं होतं की 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि महत्त्वाचं या कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव दिलेलं आहे आणि त्यावेळेस 100% घोषणा होईल आणि तिथून पुढं अंमलबजावणी सुरू होईल. मात्र तसं काही झालं नाही. आता तिथं कृषी मंत्री काय म्हणाले होते ते थोडक्यात ऐका. सर्वात महत्त्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8 दिवसात बोलू का, कृषी मंत्री म्हणते तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री अशा थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसात जी आपल्या मातेच्या अहिल्यादेवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. आता काय म्हणले कृषी मंत्री तुम्ही ऐकलं ना. आता बरं, ही काय पहिली वेळ कर्जमाफी दिल्या जात नाही, या अगोदर ही कर्जमाफी दिलेली आहे, ते आपण नंतर बघू. मात्र कृषी मंत्री काय म्हणाले की मी कर्जमाफी ही 10 दिवसात. आणि महत्त्वाचं त्यांनी अगोदर विचारलं, कोणाला विचारलं, शिंदे साहेब बोलू का, सुनित्रा वहिनी बोलू का, मात्र मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही त्यांनी बोलू का. मग आता एखाद्या वेळेस या दोघांच्या घोळामध्ये म्हणून ही कर्जमाफी लांबली का काय असं वाटायला लागलेलं आहे. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, जर समजा कर्जमाफीची घोषणा त्या दिवशी झाली असती तर शेतकऱ्यांना आता इथून पुढचा जो काळ आहे, कारण पाऊस आणखी सुरू झालेला नाही, जर आता कर्जमाफी मिळाली असती, त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली असती तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता आला असता, पुन्हा पीक कर्ज मिळवता आलं असतं. म्हणून मी म्हणतो की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं नुकसान. म्हणजे आता या माध्यमातून ज्यावेळेस पुढं आता या निवडणुकीचा निकाल लागेल, 22 तारखेच्या नंतर मतमोजणी झाल्यावर निकाल लागेल आणि त्यावेळेस जर कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर मला सांगा, आता मधात पाऊस पडला, पेरण्याचा टाईम, याच्यात शेतकऱ्याचं नुकसान होईल का नाही. मग हे या माध्यमातून नुकसान होतं आहे. बरं, ही काय पहिली वेळ कर्जमाफी द्यायली नाहीत, राजे महाराजेच्या काळात सुद्धा कर्जमाफी दिलेले आहेत शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकऱ्यांचा शेतसारा असेल, ह्या गोष्टी माफ केलेल्या आहेत. कारण शेती आणि निसर्ग यायचं अतूट नातं आहे. कारण निसर्ग केव्हाही शेतकऱ्याच्या शेतीवर कोपलेला आहे. केव्हाही कधी कधी अतिवृष्टी होती आणि कधी दुष्काळ पडतोय. बरं, भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात नंतर बी त्यावेळेसही कर्जमाफी मिळाली आहेत. अशातला काय भाग नाही का हीच पहिली वेळ मिळाली म्हणून. आता ज्यावेळेस हरियाणा सरकारनं कर्जमाफी दिली पहिली, त्याच्यानंतर केंद्र सरकारनं 2 वेळा, तर पुन्हा वेगवेगळ्या राज्य सरकारांनी तब्बल 20 वेळा कर्जमाफीच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः 2012 नंतर याचे प्रमाण खूप वाढलं आहे. छत्तीसगड सरकारने 2012, 2016 आणि 2018 अशी 3दा पीक कर्जमाफी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी 2012 ते 2020 दरम्यान प्रत्येकी 2 वेळा कर्जमाफी लागू केली. त्यात महाराष्ट्रामध्ये 2017ला हेच मुख्यमंत्री होते, यांनी दिली होती आणि 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस एक दिली होती. आता 2026मध्ये महाराष्ट्रात सुद्धा याच मुख्यमंत्र्यांच्या हातानं कर्जमाफीची घोषणा व्हायची. मग त्या दिवशी कृषी मंत्री जे एवढं विचारून सांगू लागले, 10 दिवसात म्हणू का, शिंदेसाहेब सांगू का, सुनित्रा वहिनी सांगू का. मग आता त्यानं मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही
म्हणून आता लांबली का खरंच निवडणूक आयोगानं सांगितलंय म्हणून लांबली, हा सुद्धा प्रश्न आहे. मात्र यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, या दोघांच्या वादात तिसऱ्याचं मरण होऊ नये एवढीच अपेक्षा. आता याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.